दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी करण्यात आल्याने दारणा नदीने रौद्ररूप धारण केल्याने शेणीत पुलावर पाणी आल्याने त्याचा अंदाज न आल्याने एक कार चालक कुटुंबासह पुलावर अडकले। ही घटना माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या जवानांना व काही सामाजिक कार्यकर्ते मदतीने शेणीत दारणा नदी पुलावर अडकलेल्या गाडीसह नागरिकांना सुखरूप बाहेर काढले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे सर, रोहित पायदे, विनोद जारस, गौरव अमे सर, राहुल ससाणे, सागर घोरपडे, परशुराम कुटे यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते। देवळाली कॅम्प भगूर शेणीत मार्गे मुंबईला जाणारे अनास कुरेशी व त्यांचे कुटुंब खासगी गाडीने जाताना शेणीत पुलावर पाणी याचा अंदाज न आल्याने त्यांनी गाडी थेट पुलावर गेल्यानंतर समजले की पुलावर पाणी आहे, त्यात अडकले। नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना बाहेर काढण्यात आले। यावेळी देवळाली कॉन्टोन्मेंट अग्निशमन विभागाचे फायरमॅन आदित्य निसाळ, निखिल भिसे, फायर ड्रायव्हर मंगेश गोडसे, भगूर अग्निशमन दलाचे परशुराम कुटे, लहावीत पोलीस पाटील संजय गायकवाड, उपसरपंच निवृत्ती मुठा यांच्यासह ग्रामस्थांचे मदत कार्य मोलाचे ठरले। ठिकाणी आले असता त्यांना शिनीच्या पुलावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची 4 व्हीलर गाडी अर्ध्या पुलापर्यंत गेली होती। त्या कामी सर्व भगूर नगरपालिका, लवीत ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सरपंच, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना सुरक्षित बाहेर काढलं। त्याचप्रमाणे त्यांची गाडी बाहेर काढून सर्वांनी सहकार्य केलं। त्यासाठी त्या कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, पुन्हा देवळाली कॅम्प छावणी परिषद, नगरपालिका भगूर, ग्रामपंचायत लवीत सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं। मैं यहाँ इगतपुरी गांव से जा रहा था समृद्धि हाईवे पे, तो मैं ये खाड़ी के पास फंस गया था। तो ये सब भाई लोग ने, पुलिस ने, सबने आके मेरे को यहाँ से रेस्क्यू करे, मुझे यहाँ से निकाले। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।